गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल बिग बॉस 19चा ग्रँड फिनाले बघितला. तसं बघायला गेलं तर मी कधी बिग बॉस बघितलं नव्हतं. मागच्या वर्षी पाहायला सुरुवात केली होती, ते पण मराठीतून. सगळ्यात पहिल्यांदा मी मराठीतून बिग बॉस पाहिला, ते पण निम्म्यातून पाहिलं जेव्हा कळलं मला की त्यामध्ये सूरज चव्हाण आहे म्हणून. त्याच्यानंतर हा बिग बॉस 19 हिंदीमधला पण मी पहिल्यांदाच बघितला, तेव्हा मला कळलं की याच्यात आपला मराठी माणूस प्रणित मोरे म्हणून. बिग बॉस बघायचं कारण म्हणजे एकच, आपला मराठी माणूस प्रणित मोरे. पहिल्यापासून एकाच व्यक्तीला सपोर्ट होता, प्रणित मोरेला. मी निम्म्यातून बघायला सुरुवात केली, पण काय गोष्टी अगोदरच्या पण बघितल्या. एवढा जबरदस्त खेळला येणार तो, म्हणजे भरपूर त्याचे विचार म्हणा, त्याची खेळायची पद्धत म्हणा. कॉमेडी तर काय बोलायलाच नको, रोस्टिंगचा काय विषय सोडून द्या, ते तर हार्डच आहे त्याचा विषय. पण त्याच्यासारखा माणूस बिग बॉसमध्ये नव्हताच. अख्ख्या त्या बिग बॉसच्या घरामध्ये त्यासारखा माणूस नव्हताच. त्यामुळं त्या माणसाला मी तर टॉप 2 मध्ये डिझर्व करत होतो. बिग बॉसच्या घरामध्ये त्याला बऱ्याच जणांनी चुकीची वागणूक दिली होती. गावातून आलाय तर तुझ्या माघारी गावाला जा, बरेच लोक त्याला काही बोलत होते. रडला भाऊ, खचला, पुन्हा उभा राहिला. तो त्याचा गेम खेळत राहिला, ते पण व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीनं. पहिल्यापासून तो सारखा नॉमिनेट व्हायचा. प्रत्येक नॉमिनेशनमधून तो बाहेर राहिला. प्रत्येक नॉमिनेशनमधून तो वाचलाय, त्याला लोकांनी सपोर्ट केला, त्याला वाचवलं. आणि तो प्रत्येक नॉमिनेशनमधून बाहेर आला. मध्यंतरी आजारी पडला होता, त्यातून पण तो सिक्रेट रूम मधून सुद्धा बाहेर आला. जो माणूस पहिल्या नॉमिनेशन पासून कंटिन्युअसली बाहेर येतो आणि तो टॉप 2 ला जात नाही, हेच काय गोष्ट पटली नाही आपल्याला. कारण का प्रत्येक नॉमिनेशन मधून बाहेर येणारा माणूस टॉप 2 ला जात नाही. मी तर त्याला टॉप 2 मध्ये डिझर्व करत होतो. खरं तर त्यांनीच ट्रॉफी जिंकावी हीच इच्छा होती, टॉप 2 मध्ये जायला पाहिजे होता. आणि एका गोष्टीचं विशेष वाटलं, जी मुलगी म्हणजे जी मुलगी पूर्ण त्या शो मध्ये, त्या घरामध्ये सगळ्यांना शिव्या देते, सगळ्यांचा अपमान करते, म्हणजे ज्याचे चांगले विचार आहेत, ज्याच्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या व्यक्तीला वोट कमी. आणि जी व्यक्ती पूर्ण घरात पूर्ण क्लेश करते, ही स्त्री पूर्ण क्लेश करते घरामध्ये, त्या शिव्या देते, ती मुलगी टॉप 2 ला जाते. का तर तिला वोट्स भेटले. कुठल्या गोष्टीला लोक सपोर्ट करतायत मला हेच कळलं नाही. भले ट्रॉफी नसता जिंकला ना तरी चाललं असतं, पण तो टॉप 2 डिझर्व करत होता. टॉप 2 तो डिझर्व करत होता. खूप स्वाभिमानाने, खूप प्रामाणिकपणाने तो खेळत होता. कुठलंही गैरवर्तन त्याच्याकडून होत नव्हतं. प्रत्येक आठवड्याला त्यांनी, प्रत्येक दिवसाला त्यांनी लोकांना हसवलंय, खूप एंटरटेन केलं, खूप एंटरटेन. त्यासारखं तो कॉन्ट्रीब्युशन मला तर नाही आवडत कुणाचा असेल म्हणून. खूप त्याचं कॉन्ट्रीब्युशन होतं शो मध्ये. तो लॉजिकली बोलायचा, त्याचे विचार तो मांडायचा, प्रत्येक तो मुद्दा त्याचा व्यवस्थित मांडायचा. कुठलाही म्हणजे तोंडातून चुकीचा शब्द नाही, काय नाही, व्यवस्थित प्रत्येक गोष्ट व्यवस्थित. तरी पण त्याला वोट कमी पडले. ठीक आहे, पण काय असू द्या, बिग बॉसची ट्रॉफी नाही जिंकली, पण त्यांनी एक गोष्ट तर केली, त्यांनी सगळ्यांची मनं जिंकल्यात. अख्ख्या तर महाराष्ट्राचं त्यांनी मन जिंकलेलंच आहे. देशातील बऱ्याच लोकांचं त्यांनी मन जिंकलं. ट्रॉफी हा गेमचा पार्ट होता, पण लोकांचं मन जिंकणं ही खूप मोठी गोष्ट असते. पहिले त्यांनी ट्रॉफी नाही जिंकली, पण आज त्याला भरपूर प्रतिसाद आहे जनतेमधून. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मन जिंकली, किती जरी झालं तरी. त्यामुळं आपला सपोर्ट त्यालाच होता पहिल्यापासून. ठीक आहे, ट्रॉफी नाही जिंकली, पण त्यांनी मन जिंकली सगळ्यांची. खुश आहे त्या बाबतीत सगळी. छान वाटलं, आपला एक मराठी माणूस शो मध्ये येतो आणि आपले एक चांगलं अस्तित्व निर्माण करतो, एक चांगली छाप सोडून जातो. एक संस्कार म्हणा, बऱ्याच गोष्टी, हे महत्वाचं होतं किती झालं तरी. त्यामुळे तू प्रणित भावा मन जिंकले. ट्रॉफी जरी नसली जिंकली तरी ट्रॉफीपेक्षा लाख पटीनं लोकांची मन असतात, ती जिंकलेत.